साईमय सकाळ साईराम. दिवस दुसरा. सायकल यात्रेत आज सकाळच्या वाजल्याच 5. थंडी तर इथं भरपूर आहे. कसारा घाटाच्या पायथ्याशी थांबलो आम्ही लोक. आणि इकडे बघू शकतो सकाळी 5 वाजता आता नाश्त्याची तयारी चालू आहे. संध्या पोहायची तयारी चालू आहे इथे. आणि इकडे बघा बाकीची पब्लिक. इकडे बाकीची पब्लिक अजून झोपली आहे बघा. सकाळ सकाळ अर्धे उठलेत अर्धे झोपलेत. हे आमचे संस्थापक हरीश घाग. हे आपल्या गाड्या. आरती चालू आहे सकाळची. साईमय सकाळ सकाळच्या वाजल्या 6:15. आणि बघा आता आरती चालू आहे सकाळ सकाळी पालखीची. आरती साई बाबा जाऊनिया रंग स्वस्वरूप राय रंग मोक्ष जनाधारी डोळ्याशी रंग डोळ्याशी रंग आरती साई बाबा जया मनी जैसा भाव जया कैसा अनुभव बारीशी दया धना ऐशी तुझी माव तुझी माव आरती. बघा इथं कसारा घाटाच्या पायथ्याशी आता आम्ही लोक आलोय. सकाळ सकाळचा कसारा घाट चढायला चालू करतोय. इथे सायकल लागलेली आहे आपल्या सर्व. आता इथे पालखी लागली आहे बघा. आता डबलची लाईन लावली आहे. फटाके वगैरे फोडलेत आता. ओम साईराम. ओम साईराम. साईराम 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 साईराम. साईराम साईराम. कसारा घाट कसारा घाट. ओ साईराम कसारा घाट.
घाटामध्ये बघा पब्लिक फुल पार्टी थांबली, फुल एन्जॉय. कसारा घाटामध्ये फुल मस्ती मजा चालू सर्वांची. आमची बॉम्ब बी मोडतात ते. काय बोलतो फुल असतो ते आम्ही लोक. अरे भाऊ आज फटाके घेतले काय रे? फटाके स्पीकरला आम्ही स्पीकरला बघ याच्यावरती सायकलवरती स्पीकर बांधलाय. जेपी आहे सायकलवरती स्पीकर बांधलाय. आम्ही बाबा कसारा घाटामध्ये चालतोय दोघं तिघं आणि बाकी सायकल ढकलत येतात ते. सायकल ढकलत होतोय मी हे चालत. भाऊजी पण चालतात, दादासाहेब चालतोय, आम्ही 4-5 जण चालतोय. बाकी सर्व सायकल ढकलतात आहे ना. आपण पदयात्रा आहे ना. आपण आज आमचे कसारा काटन देवीपर्यंत आमची पदयात्रा आहे आज. बाकी पब्लिक येते पाठवून चालत होतो कसारा घाटामध्ये. गावडे चाल पदयात्रा विथ सायकल यात्रा दोन्ही मिक्स. बस पहिला बस. गावडेला बघा पायाला वात आलं एकदम. अचानक नस पकडली त्याची म्हणून आम्ही मध्येच थांबलोय चालता. हो साईराम काय आलं? टायगर बम लगा रहा है. साईराम पब्लिक चाललंय कसारा घाटामध्ये अजून बघा. कसारा घाटामध्ये ढकलं सायकल आणि आम्ही दोघं चालत. आम्ही चाललो दोघं. नाही रम्या नेपाळी पण चालत होतो. भाऊजी चालत येतात ते दोघं. 4-5 जण आम्ही चालतोय कसारा घाटाचा बघा घाट. अजून आम्ही लोक कसारा घाटातच चालतोय. कमी आता 8-8:30 वाजायला आलेत. आणि आता मी आणि राहुल आम्ही दोघंच राहिलो कसारा घाटामध्ये चालतोय. आपली सायकलवाली पब्लिक सायकलने पुढे गेली आहे. आता आम्ही दोघं फक्त कसारा घाट चालतोय. फक्त आम्ही पूर्ण खालून वरपर्यंत घाटन देवीपर्यंत आता आम्ही दोघंच राहिलो फक्त. राहुल पाठवून चालतोय, मी पुढे चालतोय. सायकलवाले गेले पोचले वरती. कसारा घाट संपलेला आता. आता बाजूला बघू शकता बघा जाणारा रस्ता दिसतो त्या साईडला. तो रस्ता जो आहे तो उतरणार आहे. आणि आम्ही लोक आता वरती आलो आहे. घाट संपलेला आहे. आता पुढे घाटन देवी मंदिरात आम्ही लोक थांबू आणि नाश्ता वगैरे करू आणि मग पुढे जाऊ. आमची पदयात्रा संपली. आमची पदयात्रा संपली आता आम्ही गाडीतून परत. पदयात्रा संपली ना आपली. पुढे गावडे पण आहे बघा. आमचं गावडे पण चालतोय. गावडे मी आणि राहुल पुढे नॉनस्टॉप आम्ही लोक कसारा घाट चालत आलो तिघंच. आणि सायकलवाले सायकलने पुढे गेले. ते घाटन देवीला आम्ही लोक पोचलो आता बघा. सायकलवाले सर्व उभे पुढे. आम्ही लोक तिघं आता चालत पोचलो. सायकलवाले सर्व बसलेत येऊन. आता इगतपुरीवरून सर्व सायकल निघालेत बघा. आता एक सायकलवाले चाललेत इगतपुरीवरून आपल्या घाटन देवीवरून. लोक बघा गाडीने इकडे पुढे आलोय. आता रोज चढायला येतात एक चालवत. आता यांना आम्ही पाणी देण्यासाठी थांबलोय. पाणीच्या बॉटल काढत आहे बाहेर. चढायला बघा अर्धा. दीपक भाऊ आलेले आहेत. दीपक भाऊ पाणी पाहिजे काय? फावड्याची फाटली. फावड्या धक्का मारा त्याला चढायला. काय रे थकलास काय? थकलास? मामा भेळवाले आहेत ना, त्या मामा भेळवाल्याच्या इथे थांबलोय. तर बघा राहुल आहे, हरीश आहे, दादासाहेब, अण्णा आहेत आमच्यासोबत, दादा आहे, भानोडे काका. आता आपल्या बाबा वडापाव मागवला, वडापाव खातोय. हाय हाय त्यांच्याकडे.
आम्ही लोक आता दुपारच्या स्पॉटला पोहोचलो जेवणाच्या. तर इथे बघा रमेश आज जेवण बनवतोय. रमेश जेवणामध्ये बनवतो आज व्हेज बिर्याणी. तर तडक्या बिडकी तयारी चालू आहे. इथे गावडे झोपला येऊन. हे बघा इथे कटिंग वगैरे चालू आहे. इथे टेम्पोमध्ये मिक्सर लावतात त्या जनरेटरनी. इथे अण्णा वगैरे आलेत बसलेत. आमचे मामा. हे बघा मसाल्याला तरी बघा कशी आली मस्त कढी. एकदम भारी वाटतो मसाला. हा बिर्याणी राईस येल्लो तरी बघा एक नंबर आली. हे बघा हे असे शेफ नेपाळी लोक जेवण चांगलं बनवू शकतात. आता जेव्हा जेवण झालेलं आमचं बनवून तिकडे पोरं आमचे बसलेत जेवायला. बोल बोल काय बोलायचं तुला बोल. साईराम बोलायला फक्त मला बोलवलं का तू. इकडे आमचे बाबू काका बसले टोपी घालून. आपल्या पालखीमध्ये आता आजच्या दुसऱ्या दिवसाने एक नवीन मेंबर ॲड झालेत. त्यांचं नाव काय. सचिन पालकर सर. हे सायकलिस्ट आहेत लय मोठे. सकाळी 5 वाजता मुंबईवरून निघालेत आणि दुपारी 3 वाजता आपल्या इथे आलेत. कुठे हे गावाचं नाव काय रे. सिन्नरमध्ये आलेत. म्हणजे एवढी रनिंग एका दिवसात केली यांनी. हे लोक इथे बघा टाइमपास करत भेटले आम्हाला. ते थांबले होते लोक स्पॉटला. एका टाइमपास करतात ते लोक इथे. आमचे बाबू काका काय आलं बाबू काका. काय नाही डोला आला डोला. बाबू टेम्पो मारत आहे. सायकल गेली टेम्पो मध्ये आणि इथे बाबू. बाबू काका टेम्पो मध्ये. पब्लिक बघा रात्रीच्या स्पॉटला पोहोचली. फावड्या इथे चाय बिस्किट खातोय बघा. इकडे आशू कुत्र्याला बिस्किट देतोय. बाकी पब्लिक इथे. हा आपला स्पॉट आहे बघा. इथे जेवणाची तयारी चालू आहे रात्रीच्या. आणि हा आपला स्पॉट आहे झोपायचा. पब्लिक झोपली आहे. आमची जागा इकडे समोर झोपायची. ते सायकली लागल्यात बघा. ते गाडी